जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आम्ही जिथे राहतो तिथले गणपत्या उठत होते। तर आज गणपती उठायचा दिवस होता, त्याच्यामुळे खूपच गर्दी होती आणि खूप लोक गणपती बघायला आलेले होते। बघा इथं बघू शकता किती सगळी गर्दी झालेली होती आणि इथं जत्रा पण भरलेली होती। जत्रेमध्ये पण आम्ही शॉपिंग केलो। त्यानंतर ही आहे पहिली गणपती, म्हणजे पहिल्या नंबरचा गणपती बाप्पा आहे। किती मोठा आहे बघा तुम्ही। तर इथं बघा माझा वाघाचं मुकुट लावून कसं भीती दाखवतो। तर इथं बघा हे आहे दुसऱ्या नंबरची गणपती। तर इथं नंबर वाईज गणपत्या येत होते। तर दुसऱ्या नंबरचे गणपतीचं रूप तर अति सुंदर होतं आणि ही आहे तिसऱ्या नंबरची गणपती। तर तिसऱ्या नंबरची गणपती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा। आणि ही सगळ्यात मला जास्त आवडलेली गणपती, समोर महादेवाची पिंडी ठेवलेली आणि बाजूला डमरू ठेवलेला। गणपतीचं रूप तर खूपच मनमोहक होतं। आणि इथं बघा चौथ्या नंबरची गणपती आलेली आहे। चौथ्या नंबरची गणपती असा चक्र धरून कृष्णाचा रूप धारण केलेली होती म्हणजे गणपती। तर ही बघा ही पाचव्या नंबरची गणपती आहे। थोडे चौथ्या नंबर सारखीच आहे, सेम पण थोडा वेगळा आहे हिचा म्हणजे आकार। तर इथं बघा ही आहे सहाव्या नंबरची गणपती। तर ही बालगणेश होती। तर बालगणेश पण असा डमरू घेऊन होता समोर, म्हणजे तबला घेऊन वाजवल्यासारखं। तर ही आहे सातव्या नंबरची गणपती। तर इथं बघू शकता सातव्या नंबरची गणपती पण खूपच सुंदर होती। तर एका पाठोपाठ एक गणपत्या बघत होतो आणि उशीर खूप होत होता। तर रियाज छोटा असल्यामुळे रडत होता आणि त्याला झोप पण येत होती, त्याच्यामुळे आम्ही निघालो। तसं तर 20-25 गणपत्या होत्या असेल, परंतु आम्ही बघितलं नाही। तर इथं बघा जाता वेळेस आम्हाला एक गणपती बाप्पा दिसले आणि याचे गणपती बाप्पाचं रूप तर खूपच सुंदर आणि मुकुट बघा किती सुंदर सजवलेले होतं आणि खूपच भारी